बांधकाम कामगारांच्या मागणीसाठी मजदूर संघाचे धुळ्यात तीव्र स्वरूपात आंदोलन। याबाबत वृत्त असे की भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या माध्यमातून सरकार जागो अभियान सप्ताह पाळला जात आहे। त्या अंतर्गत बांधकाम कामगार, घरेलू कामगार व इतर कामगारांच्या सदस्यांबाबत संघातर्फे आज लक्षवेध आंदोलन सरकारी कामगार कार्यालयापुढे करण्यात आले। कामगार मंत्र्यांना बांधकाम कामगार संघातर्फे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगारांना नोंदणी समिती करावी, त्यांना राष्ट्रीय परिचय पत्र द्यावे, रेशन धान्य निवारा उपलब्ध व्हावा, वेलफेअर बोर्डावर मजदूर संघटनांचा प्रतिनिधी घ्यावा, कामगार कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे आदी विविध मागण्यांसंदर्भात आज निवेदन देण्यात आले व यावेळी निदर्शने करण्यात आली। सदर यावेळी भारतीय मजदूर संघाचे शिवाजी काकडे, सुनील तात्या देवरे, सतीश जाधव, श्रीराम खैरनार, हेमंत कोडी, सोनाली बागुल, संगीता चौधरी, लक्ष्मीबाई शिंदे आदी सर्व महिला पुरुष पदाधिकारी कामगार यावेळी तर आंदोलनात सहभागी झाले होते। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। भारत माता की जय। बांधकाम कामगार महासंघाचा विजय असो, बांधकाम कामगार महासंघाचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। भारत माता की जय। त्याला बोलावं, तुला लावलं विजय असो। हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी ताकत। भारतीय मजदूर संघाचा विजय असो। शिवाजी काकडे, भारतीय मजदूर संघ प्रांत उपाध्यक्ष। असंघटित क्षेत्राची बाहेर जबाबदारी असून बांधकाम कामगार 24 पासून 30पर्यंत सरकार जागो म्हणून आंदोलन आमचं महाराष्ट्रात अखिल भारतीय स्वरूपात चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत, प्रामुख्याने बांधकाम कामगार, घरेलू कामगार यांना आम्ही प्रतिनिधी स्वरूपात आज बोलवलं आहे। धुळे जिल्ह्यातल्या आणि नंदुरबार जिल्ह्यातही प्रतिनिधी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही सगळा कार्यक्रम राबवतोय। दुसरी गोष्ट अशी आहे की बांधकाम कामगारवर जे अन्याय होत आहेत, धुळे जिल्ह्याची परिस्थिती आपण पाहतो की कामगार अधिकारी नाही, कामगार अधिकारी अनेक कार्यालयात अनेक कर्मचारी नाही। कामगारांना जे न्याय मिळायला पाहिजे त्याला 5,000चा अनुदान मिळत नाही आहे। 2,000 जे सरकारने दिलं ते सुद्धा अपुरं आहे। बाकीचे कामगारांना आतापर्यंत 2,000 सहाय्य मिळालं नाही आहे। जे योजना मिळायला पाहिजेत सरकारच्या त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे। जी एजन्सी त्याला समायोजन करण्यासाठी दिली होती ते समायोजनसुद्धा नीट होत नाही आहे। त्याच एजन्सीवर कारवाई व्हावी अशा आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत। धन्यवाद।